जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। उद्धव ठाकरेंकडून बीडमधील नुकसानीची पाहणी करण्यात आली। सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला। साफसफाईसाठी सुद्धा सरकारची मदत पुरणार नाही, मराठवाड्यावर भीषण संकट उद्भवलंय असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेवरील वक्तव्य ही मस्ती आहे। कर्जमाफीची योग्य वेळ कधी येणार? पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, पंतप्रधान सहाय्यता निधीमधून महाराष्ट्राला मदत करा अशा काही मागण्या सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केल्या आणि कर्जमाफी न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिलाय। आता जर का जे झालेलं नुकसान आहे त्याची साफसफाई करायला गेलं तरी त्याच्या दुपटीने खर्च येणार आहे। म्हणजे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची सरकार थट्टा करते। आपल्या बाजूचं जे राज्य आहे म्हणजे पंजाब, त्या पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी असंच संकट आलं आणि तिथल्या आप सरकारने जी मदत तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे, जाहीर केलेली आहे आणि ती कालबद्ध मर्यादेमध्ये जाहीर केलेली आहे। ती जवळपास हेक्टरी 50,000 रुपये। पंजाब सारखं राज्य जर एका हेक्टरला 50,000 रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाहीये। तर धाराशिवच्या पारगावात उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। नुकसानग्रस्त भागात उद्धव ठाकरे सध्या दौऱ्यावर आहेत। पारगावात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवादही साधलाय। कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन असं उद्धव ठाकरे म्हणाले। राज्य सरकारकडून कर्जमाफी घेणारच असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। डोक्याचं कर्ज कोण फेडणार? तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण, जसं आता पुस्तकं वाहून गेलेत, दप्तर वाहून गेलेत। बरं, शेतीचं नुकसान झालंय पण घरामध्ये पाणी घुसलंय, घरदार म्हणजे आयुष्य वाहून गेलेलं आहे। हे आयुष्य पुन्हा उभं कसं राहणार? आणि मी तर ठरवलेलं आहे की या सरकारकडे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायचीच, सरकारकडनं करून घ्यायचीच। आणि त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय, जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका, पण जर वेळ आणली तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरल्याखेरीज राहणार नाही।